नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण आज बीज प्रक्रिया याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत। तर सर्वप्रथम आहे बीज प्रक्रिया म्हणजे काय, बीज प्रक्रिया करणे का गरजेचे आहे व बीज प्रक्रिया ही कोणत्या औषधांचा समावेश आपण केला पाहिजे। सर्वप्रथम आहे बीज प्रक्रिया म्हणजे काय। बीज प्रक्रिया म्हणजे पेरणीपूर्वी बियाणांवर केली जाणारी प्रक्रिया, ज्यात हलकी, किडकी किंवा रोगग्रस्त बियाणे ही काढून टाकली जातात आणि बियाणांवर कीड व रोगांपासून संरक्षण करण्यासाठी विविध रासायनिक, जैविक व सेंद्रिय पदार्थ ही लावली जातात। या प्रक्रियेमुळे बियाणांची उगवण क्षमता ही वाढते, दर्जेदार पीक मिळते आणि रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीपासूनच रोखता येतो। दुसरा आहे बीज प्रक्रिया का करणे गरजेचे आहे, तर बियाणांची उगवण क्षमता ही वाढते, किडीपासून बियाणांचे संरक्षण होते, बुरशीजन्य रोगांपासून बियाणांचे संरक्षण होते, मातीतून होणाऱ्या रोगांपासून बियाणांचे संरक्षण होते, उत्पादनात ही वाढ होते, पिकांवर रोगांचा व किडींचा प्रादुर्भाव हा कमी होतो। बीज प्रक्रियेसाठी आपण कोणत्या औषधांचा समावेश केला पाहिजे। सर्वप्रथम आहे रासायनिक। यामध्ये आपल्याला PCT 410 हे 2.5 ते 3 ml वापरून प्रति किलोची बीज प्रक्रिया करायची आहे। दुसरा आहे स्लेअर प्रो, हे आपल्याला 250 ml हे 100 किलो बियाणांसाठी वापरून बीज प्रक्रिया करायची आहे। दुसरा आहे जैविक बीज प्रक्रिया। यामध्ये आपल्याला ट्रायकोडर्मा हा 10 ते 15 ग्रॅम वापरून प्रति किलोची बीज प्रक्रिया करायची आहे। दुसरा आहे ट्रायकोडर्मा सुडोमोनास आणि बॅसिलस असलेलं हे कॉम्बो औषध। त्यामध्ये आपल्याला 20 ते 25 ml वापरून प्रति किलोची बीज प्रक्रिया करायची आहे। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या कृषी वेद या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।